पैठण तालुक्याचा 10वीचा निकाल 86% जाहीर. शिक्षण विभागाच्या कॉपीमुक्त मोहिमेला मोठे यश. आपण पाहत आहे ब्रेकिंग महाराष्ट्र न्यूज. पैठण. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने आज 10वीचा निकाल घोषित केला असून पैठण तालुक्याने शैक्षणिक क्षेत्रात आपली मोहोर उमटवली आहे. तालुक्याचा एकूण निकाल 86% लागला असून अनेक शाळांनी 100% निकालाची परंपरा कायम राखली आहे. या घवघवीत यशामुळे तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे व आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. या निकालाच्या पार्श्वभूमीवर पैठण येथील गट शिक्षणाधिकारी श्री मनोजजी चव्हाण आणि श्री सतीश आखेगावकर सर यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे विशेष अभिनंदन केले. 10वी आणि 12वीतील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांना पेढे भरवण्यात आले व त्यांच्या भावी शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी गौरी पोकळे, गायत्री पोकळे, प्रतीक्षा काळे आणि राजनंदिनी गवळी या विद्यार्थिनींसह इतर गुणवंत विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिक्षण विभागाच्या कार्याचे कौतुक व सत्कार. चालू शैक्षणिक वर्षात पैठण तालुका शिक्षण विभागाने कॉपीमुक्त अभियान अत्यंत प्रभावीपणे राबवले होते. या मोहिमेमुळे विद्यार्थ्यांची खरी गुणवत्ता समोर आली असून तालुक्याचा निकाल उंचावण्यात शिक्षण विभागाला यश आले आहे. या उल्लेखनीय कार्याबद्दल पैठणच्या गट शिक्षणाधिकाऱ्यांचा विविध संघटनांच्या वतीने सत्कार करण्यात आला. सत्कार प्रसंगी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष माऊली पाटील मुळे, सतीश आखेगावकर सर, छावा संघटनेचे अनिल राऊत, साईनाथ कर्डिले, उगले पाटील, स्वदेश पांडे, केंद्र प्रमुख उत्तम खरात, मुख्याध्यापक सचिन शेवणकर, निलेश गायकवाड, सुनील चितळे, नारायण आवटे यांनी शिक्षणाधिकाऱ्यांचा यथोचित सत्कार केला. शिक्षण विभागाने यापुढेही अशीच दर्जेदार कामगिरी सुरू ठेवावी अशा भावना यावेळी मान्यवरांनी व्यक्त केल्या. प्रशासनाचा आनंद. तालुक्यातील मुलांनी मेहनतीने मिळवलेले हे यश अभिमानास्पद आहे. शिक्षकांचे मार्गदर्शन आणि प्रशासनाचे काटेकोर नियोजन यामुळेच आम्ही कॉपीमुक्त वातावरणात हा निकाल साध्य करू शकलो, असे मत शिक्षण विभागाच्या वतीने व्यक्त करण्यात आले. आपण पाहत आहे ब्रेकिंग महाराष्ट्र. मनोज चव्हाण, गट शिक्षण अधिकारी पैठण. 10वीच्या निकालात सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन. यावर्षी 12वीचा निकाल 93% लागला आहे तालुक्याचा. त्याचप्रमाणे आज रोजी जो 10वीचा निकाल लागला आहे त्यात 86% तालुक्याचा निकाल लागला आहे. अशाप्रमाणे सर्व विद्यार्थी 86% आणि त्याचप्रमाणे 12वीचे 93% विद्यार्थी यशस्वी झालेले या तालुक्यात दिसून येतात. यावर्षी आपण कॉपीमुक्त अभियान राबवले. त्यासाठी आपण मुख्याध्यापक, शिक्षक यांच्या बैठका घेऊन विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण अभ्यासासाठी आपण प्रोत्साहन दिलेले. त्याचप्रमाणे CCTVच्या माध्यमातून कॉपीमुक्त अभियान राबवल्या गेल्यामुळं तो एक यशस्वी प्रयत्न आपल्या तालुक्यात दिसून येतो. यामुळे आपण मुलांची खरी गुणवत्ता बघण्यात आपल्याला एक संधी मिळाली आहे. त्यासाठी सर्व विद्यार्थ्यांना भावी आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा. खऱ्या अर्थाने साहेब येऊन 6 महिने झाले. पैठण तालुक्यामध्ये साहेब आल्यानंतर प्रत्येक शाळेची तालुक्यातील प्रत्येक शाळेची दर्जा सुधारला, शाळेतील शिक्षणाचा दर्जा सुधारला. त्यामुळे आज पैठण तालुक्यामध्ये चांगल्या प्रतीचं चांगलं शिक्षण मिळालं. त्यामुळं चांगला रिझल्ट पैठण तालुक्यातील विद्यार्थ्यांना आला आणि आज पैठण तालुक्यामध्ये 85% आज पैठण तालुक्याचा रिझल्ट आलेला आहे. खऱ्या अर्थानं 2 विद्यार्थी तर 99.68 या रिझल्ट त्यांना मिळाला. त्याबद्दल आम्ही गट शिक्षण अधिकारी साहेब यांचं, चव्हाण साहेब यांचं खऱ्या अर्थानं पैठण तालुक्याच्या वतीने आज त्यांचा सत्कार करतोय. खऱ्या अर्थानं असाच दर्जा आमच्या मुलाला मिळत राहावा, आमच्या शाळेला मिळत राहावा आणि तुमचं मार्गदर्शन आम्हाला मिळत राहावं हीच नागचरणी माऊलीचरणी प्रार्थना. मोठा सिंहाचा वाटा असेल तर कॉपीमुक्त अभियान यांनी सरांनी राबवलं आणि ते सक्सेस करून दाखवलं आणि ते सक्सेस होताना सुद्धा टक्केवारी चांगली मिळाली. त्यामुळे शिक्षणाचा दर्जा हा नक्कीच आपल्याला सुधारलेला आहे असं आपल्याला दिसून आलं. त्यामुळंच आज खऱ्या अर्थानं चव्हाण साहेबांचा सत्कार करणं आम्हाला योग्य वाटलं म्हणून आम्ही तात्काळ देऊन अतुल चव्हाण साहेबांचा सत्कार केलेला आहे. खऱ्या अर्थाने त्यांना